कशासाठी जमलोय सगळ्यांना सगळ्यांची कल्पना आहे. आता काही गोष्टी पाठीमागच्या काही काळामध्ये कशा घडल्या आणि त्याच्यात थोडक्यात एक वास्तविक या ठिकाणी करतो, नंतर आपल्याला सरळ मार्गदर्शन करतील. आपण जवळपास 50, 60, 70, 10, 20 वर्षापासून आपली प्रामुख्याने असलेली मागणी म्हणजे पाणी. आणि पाणी असेल तरच काहीतरी होईल, हे सगळ्यांना शाश्वती आहे. म्हणजे जे आता 60-70 वयाची सर्वात ऊर्जा आपण सगळ्यापासून भेटतोय, सगळ्यांना माहिती आहे पाणी नाही म्हणून आपली काय परिस्थिती आणि पाणी आल्यावर आपण गाठाखाली पाहतोय काय परिस्थिती आहे. मग आता राजकीय ज्यावेळेस एखादं वातावरण तापतं त्यावेळेस एखादा विषय त्या ठिकाणी हातात घेतला जातो, परंतु आपला हा विषय बऱ्याच दिवसापासून चाललेला आहे, परंतु त्याला कुठेतरी वरच्या पातळीवर घेऊन जाणं आणि त्याच्यामधलं काहीतरी साध्य करून घेणं हे आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट होतं. पाठीमागच्या काळामध्ये आपण एक बहिष्काराचं या ठिकाणी अस्त्र म्हणता येईल आपण सगळ्यांनी ग्रामस्थांनी हातात घेतलं आणि त्याला सगळ्या गावांमधलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. ज्या वेळेस आपण बहिष्काराचं अस्त्र हातात घेतलं आणि वेळोवेळी आपल्याला आपल्या तालुक्याचे या ठिकाणी लोकप्रिय आमदार अतुल शेठ असतील, माजी आमदार त्या ठिकाणी शरददादा असतील किंवा कोणत्याही माध्यमातून आश्वासन त्यावेळेस पाठवलं जातं, त्यावेळेस या सर्वांनी आपल्याला पाठराला पाणी मिळावं या सगळ्यांची मागणी प्रामुख्याने ही होती. त्यातनं पुढे जात असताना ज्यावेळेस बहिष्कारच असं या ठिकाणी उगारलं आणि त्यावेळेस हा विषय जवळपास आता अजितदादांपर्यंत पोहोचला. त्यावेळेस अतुल शेट्टी पोहोचवला असेल, बाकी सर्वांनी पोहोचवला असेल. तो विषय त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर परवाची ओतूरची सभा झाल्यानंतर या ठिकाणी अतुल शेट्टीच्या बंगल्यावर या ठिकाणी जवळपास अर्धा ते पाऊण तास दादा आपले 5-50 सर्वजण ग्रामस्थ होते, त्यांच्याशी त्या ठिकाणी त्या विषयावर चर्चा केली. त्या अधिकाऱ्यांना फोन लावून आमच्या समक्ष त्या ठिकाणी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की इथून मागच्या काळात आपल्याला कुकडीकडनं अशी उत्तरं दिली की बाबा पाणी उपलब्ध नाही तर आम्ही तुम्हाला पाणी कसं देणार, आणि सत्य परिस्थिती होती. परंतु पाणी आत्ता उपलब्ध नाही, पण भविष्यामध्ये पाणी उपलब्ध कशा पद्धतीने होईल त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणचे मार्ग आहेत. आता प्रत्येकजण त्याच्या याच्यामध्ये सांगेलच, परंतु प्रामुख्याने खेड, आंबेगाव आणि जुन्नर या ठिकाणावर पलीकडच्या पश्चिम भागात जे वाहून जाणारं पाणी आहे ते भविष्यात एक 9 TMC या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊ शकतं. कालू नदीवरनं पाणी उपसा होऊ शकतं. लिकेजच्या माध्यमातून काही पाणी या ठिकाणी वाचवण्यात येईल किंवा काही ठिकाणी ओव्हरलॅपिंग होतं, त्या माध्यमातून जे पाणी वाचतं ते पाणी उपलब्ध झाल्यानंतर प्रामुख्याने अतुल शेट्टीच्या दिवशी मागणी आहे की आमच्या तालुक्यातला जो पठार भाग आहे तो तालुक्याच्या भागाचा पहिला त्याच्यावर अधिकार आहे. त्या ठिकाणी 12 मागण्या आहेत. त्या ठिकाणी टिप्पणी आपण सगळ्यांनी वाचली असेल. कालपर्यंत 12 मागण्या असताना कोणत्याही मागणीचा आजपर्यंत सर्वे झाला नाही, पण सगळ्यात आधी सर्व हा आपल्या पठार भागाचा होतोय आणि अजितदादांनी त्या ठिकाणी तसा शब्द दिलाय. मग त्याच्यानंतर पहिली मीटिंग त्या ठिकाणी पार पडली. त्या ठिकाणी अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचा कोणताही विषय हाताळण्याची पद्धत असेल, त्यांनी असं अजिबात सांगितलं नाही की मी लगेच हातीने 75 लाखांनी झालं का म्हणून वाजवा टाळ्या, अजिबात नाही. अधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी पुण्या ठिकाणी लावली. 4 आपल्या ठिकाणी कोर कमिटी 4 माणसं बोलवली. 4 बोलवून असताना आपली 40 गेली. त्या ठिकाणी दादा म्हणले 4 बोलवली 40 का आली, तर 40 आली मी ती तळमळे म्हणून 40 आली. पहाटे 6 वाजता आपली लोक त्या ठिकाणी पोहोचली, 3 वाजता उठून. तसं बघा एखाद्या गोष्टीबद्दलची तळमळ त्या ठिकाणी त्यातनं स्पष्ट होते. त्या ठिकाणी सुद्धा कुलगुरू साहेबांना सुद्धा आम्ही घेऊन आलो होतो, आपले आमदार अतुल शेठ होते आणि या ठिकाणी परत दादांनी त्या अधिकाऱ्यांची समक्ष ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस कुठल्या म्हणजे काय लेवलची चर्चा असू शकते हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. कर्नाटकमध्ये 3 TMC पाणी एका दिवसात उचललं जातं असे पंपिंग सेट लावलेले. आपण विचार पण नाही करू शकत. आपण म्हणतो इथून आपल्याला कितीतरी एका छोटी पाईपलाईन टाकली तरी आपलं भागात 3 TMC पाणी एका दिवसात अशी यंत्रणा त्या ठिकाणी 400 मीटरवर आहे. उद्या कोकणातलं पाणी इकडे उचलण्याचा विचार सरकारच्या ध्यानी आहे. आणि हे सगळं होत असताना इथून पुढच्या काळामध्ये काम करणारा माणूस कोण आहे, काम करणाऱ्या माणसांबरोबर राहिलं तर आपल्याला आपल्या पठाराचा विकास करता येईल. ह्या सर्व गोष्टींचा अववापर झाल्यानंतर मी जास्त वेळ घेत नाही, बोलणारे वक्ते खूप आहेत. माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की या ठिकाणी तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार साहेब असतील, त्यानंतर शरददादा असतील, आशाताई असतील, या सर्वांबरोबर आपण राहिलं पाहिजे. आणि या सर्वांची कामं जे मार्गी लावणार आहेत ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, या सर्वांचं या ठिकाणी पुढचं भविष्यात येणारे कोणाचं सरकार येईल, कोण खासदार वगैरे सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्याबद्दल काही न बोलता या ठिकाणी घड्याळाच्या शिक्क्यावर आपण घड्याळाचं बटन दाबून कसं आपल्याला जास्तीत जास्त लीड. आता 1 मिनिट, अजितदादांनी आपल्याला समजा शब्द दिला की बाबा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सर्वेला 74 लाख रुपये दिले, पण त्यांना आपल्याला काहीतरी द्यावंच लागेल. मतदान रूपी दान हे त्यांच्या जोडीत टाकावं लागेल. त्यामुळे जी आपली मागणी आहे ही त्या ठिकाणी प्रकर्षाने त्या ठिकाणी मार्गी लागेल. पुढच्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये सर्वे या ठिकाणी होईल. आणि नाही सर्वे झाला तर अतुल शेट्टीच्या वतीने सांगतो मी की आपण पुढचं मतदान अतुल शेट्टीला सुद्धा करायचं नाही.
आणि अतुल शेट्टीचं तुम्ही तुमच्या भाषणात हे सांगा, आणि सांगितलंय त्यांनी, म्हणून मी तेवढं ठामपणे बोलू शकतो की जर आपली या ठिकाणी सर्वे झाला नाही तर या ठिकाणी त्यांना सुद्धा आपण मतदान करणार नाही इथून पुढच्या काळामध्ये. जास्त स्वामींच्या प्रांगणामध्ये स्वामी खंडेराचं नाव घेऊन सांगतो की पाणी आणि पाण्यासाठी आपला हा चाललेला लढा आहे आणि याला कुठेतरी यश येताना दिसतंय. त्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हे जे काही पक्षीय राजकारण थोडं 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि जे आपली काम करणारी आहे त्यांना या ठिकाणी प्रामुख्याने भरघोस आपण हे मतदान रूपी दान देऊ. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. वास्तविक करण्याची संधी दिली त्याबद्दल अनेक धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.